कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणं म्हणजेच व्यसन लागणं. व्यसन म्हणजे काय? फक्त दारू, सिगरेट आणि तंबाखू का? तर नाही. हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांना सुद्धा मोबाईल सारख्या गोष्टीचं व्यसन लागले. आणि अशाच विविध प्रकारच्या व्यसनातून बाहेर येण्यासाठी बरीच केंद्र काम करतात. अशाच एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आज आपण आलोय. आज आपण भेटणार आहोत पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर यांना. चला तर मग भेटूया त्यांना. नमस्कार, मी गौरी जोशी. न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहेत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ताताई. नमस्कार. नमस्ते ताई, मला विचारायचं होतं की नेमकं व्यसन म्हणजे काय? व्यसन म्हणजे काय हा प्रश्न आम्हाला नेहमीच विचारला जातो. जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला जातो आणि त्याचा त्रास होऊनही त्या माणसाला थांबता येत नसतं, तेव्हा आपण असं म्हणतो की त्या माणसाला व्यसन लागले. मग ते एखाद्या पदार्थाचं असेल की जसं तो खूप दारू पितोय किंवा ड्रग्स घेतोय त्याचं व्यसन लागलेलं असेल, किंवा कधीतरी एखाद्या वागण्याचं पण व्यसन असतं. की अगदी सध्याचं कॉमन व्यसन जर का सांगायचं झालं तर लोक फोनचा खूप जास्ती वापर करतात आणि मग सतत फोन त्यांना लागतो. सोशल मीडिया किंवा गेम्स खेळत असतात आणि याच्यात ते कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन करत नसतात, पण तो इतका अतिरेक झालेला असतो की त्याला सुद्धा आपण व्यसनच म्हणतो. बरोबर. पण म्हणजे व्यसनाचे नेमके कोणकोणते प्रकार असू शकतात? व्यसनाचे साधारणतः 2 प्रकार केले जातात. एक म्हणजे अंमली पदार्थांचं व्यसन की जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतं की ज्याच्यामध्ये दारू आहे, वेगवेगळ्या प्रकारची ड्रग्ज आहेत, किंवा आपल्या देशातलं खूप कॉमन व्यसन म्हणजे तंबाखूयुक्त पदार्थांचं व्यसन की ज्याच्यामध्ये सिगरेट, बिडी, गुटखा वगैरे ह्या गोष्टी असतात. तर हे झालं अंमली पदार्थ. आणि दुसऱ्या प्रकारचं व्यसन म्हणजे वर्तनात्मक व्यसन किंवा बिहेव्हिअरल ॲडिक्शन की ज्याच्यामध्ये अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नसतं, पण हा वागण्यातला अतिरेक असतो की ज्याच्यामध्ये कम्प्युटर आहे, व्हिडिओ गेम्स, फोनचं व्यसन आहे, सोशल मीडिया किंवा पोर्नोग्राफी. याला इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर IAD असं म्हटलं जातं. तर साधारणतः म्हणजे अंमली पदार्थांचं व्यसन आणि वर्तनात्मक व्यसन असे आपण 2 प्रकार करू शकतो व्यसनांचे. बरोबर. आणि पैसा, जागा किंवा वेळ याच्या काय म्हणूया आपण, याच्या बायफर्गेशनने व्यसनामध्ये काही फरक पडू शकतो का किंवा बदल असतात का काही? लहान मुलांमध्ये आपण जर का बघितलं तर त्यांच्यामध्ये वर्तनात्मक व्यसनाचं प्रमाण सध्या वाढताना दिसतंय. कारण खूप लहान वयात फोन दिला जातो किंवा म्हणजे इंटरनेट किंवा गॅजेटला खूप लहान वयात त्यांची ओळख होते, त्यामुळे त्यांच्यामध्ये ते एक दिसून येतं. किंवा आपण बघितलं खूप उच्चभ्रू वर्गामध्ये दारूचं दिसतं. खेड्यामध्ये महिलांमध्ये आपण बघितलं की तंबाखूयुक्त पदार्थ की ज्याच्यामध्ये मिश्री लावली जाते ते खूप कॉमन व्यसन आहे. तर असं थोडाफार फरकाने वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी व्यसनं आपल्याला दिसून येतात. पण म्हणजे पैसा हा एक फॅक्टर असू शकतो का, की महागडी व्यसनं, स्वस्तातली व्यसनं असंही घडू शकतं का? बरेचदा असं होतं की सुरुवात महागड्या व्यसनांनी होते की पार्टीमध्ये दारू घेतली जाते आणि मग त्याचं जर का प्रमाण वाढलं तर मग महागाची दारू परवडत नाही. मग त्यांची आर्थिक स्थिती कितीही चांगली असेल तरी ती परवडत नाही आणि मग ते जे कमी प्रतीची जी दारू असते, स्वस्तातली दारू असते, मग नंतर तर ज्याला हातभट्टी किंवा बेकायदेशीर दारू असते त्याच्यापर्यंत सुद्धा वेळ येते. त्यामुळे बरेचदा व्यसनाचा प्रवास लोकांचा असाच होतो की सुरुवातीला महाग व्यसन केलं जातं की जेव्हा ते कमी प्रमाणात असतं, पण नंतर मात्र ते त्याचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा ते परवडेन असं होतं. मग जे मिळेल ते, ज्या पैशात मिळेल ते. पण असंही दिसतं की पैसे जरी नसतील तरी मग ते चुकीच्या मार्गाने मिळवले जातात. इतकं त्यांना त्या व्यसनाचं आकर्षण त्यांच्या मध्ये निर्माण झालेलं असतं. डिपेंडन्सी आपण म्हणतो. म्हणजे मगाशी तुम्ही जे व्यसन म्हणजे नेमकं काय म्हटलात तर त्याच्यामध्ये आपल्याला हे पण सांगता येईल की एखाद्या गोष्टीवरची गुलामगिरी, शारीरिक आणि मानसिक गुलामी किंवा डिपेंडन्सी. म्हणजे खूप वेळा असं दिसतं की व्यसनी माणूस, आपल्याला असं वाटतं की तो मुद्दामून आपल्याला त्रास द्यायला असं वागतोय, पण बरेचदा तो त्याचा गुलाम झालेला असतो. त्याला कळत असतं की मी हे चुकीचं करतोय, पण त्याला थांबता येत नसतं. करेक्ट. म्हणजे आपण एक मराठीत म्हण वापरतो की कळतंय पण वळत नाही, अशी व्यसनी माणसाची एक अवस्था झालेली असते. म्हणजे व्यसनाच्या आहारी गेलाय ही जी आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे, त्या प्रकारेच डिपेंडन्सी हा एक फॅक्टर येऊ शकतो. आज मुक्तांगणचं खूप मोठं काम तुम्ही करताय, कारण संचालिका होणं हे काही
अजिबातच सोपं काम नाहीये. सो मला असं म्हणायचं आहे की अनुभव हा खूपच चांगला असेल तुमचा. मला तुम्ही मुक्तांगणबद्दल काही सांगाल का, की इथली प्रोसिजर कशी असते किंवा ॲडमिशन आपण कशी घेऊ शकतो? मी आधी थोडं सांगते की मुक्तांगणची सुरुवात हो कशी झाली. हो हो हो. माझ्या आईबाबांनी मुक्तांगणची स्थापना केली, हो. डॉक्टर अनिल अवचट आणि डॉक्टर अनिता अवचट या दोघांनी. आणि त्यांना पु ल देशपांडे यांची आर्थिक मदत मिळाली. कारण तेव्हा असं झालं होतं की साधारण 1984 सालाच्या आसपास भारतात आणि संपूर्ण जगामध्ये ब्राऊन शुगरच्या व्यसनाची एक लाट आली होती. म्हणजे अलीकडे आपण जो पॅन्डेमिक शब्द ऐकला तो आम्ही तेव्हा ऐकला होता की एक प्रकारे पॅन्डेमिक तेव्हा या व्यसनाचं आलेलं होतं, ज्याला आपल्या देशामध्ये ब्राऊन शुगर म्हणतात, पण बाहेरच्या देशांमध्ये याला हेरोईन म्हटलं जातं. आणि हेरोईन मध्ये खूप काही गोष्टी मिक्स केल्या जातात आणि ते ॲडल्ट्रेटेड जे स्वरूप असतं ज्याला ब्राऊन शुगर म्हणतात की जे भारतामध्ये मिळतं. तर साधारण त्यावेळेला खूप लोक या व्यसनाच्या आहारी गेले. आणि माझ्या आईबाबांच्या एका जवळच्या मैत्रिणीचा मुलगा पण या व्यसनाच्या आहारी गेला. आणि ह्या मुलाला आईबाबांनी घरीच उपचार दिले. आणि त्याच्याशी बोलताना असं लक्षात आलं की हा एक खूप मोठा आता सामाजिक प्रश्न बनत चाललेला आहे. आणि म्हणून मग माझे बाबा मुंबईला गेले, डॉक्टर आनंद नाडकर्णींना भेटले. तिथे डॉक्टर नाडकर्णी KEM हॉस्पिटलमध्ये खूप या विषयामध्ये काम करत होते. त्यांची मुलाखत घेतली किंवा अनेक व्यसनाधीन रुग्ण, त्यांचे कुटुंबीय यांच्या मुलाखती घेतल्या आणि वर्तमानपत्रामध्ये एक लेखमाला लिहिली. आणि खरंच लोक खूप हादरले हे जेव्हा लोकांनी वाचलं तेव्हा. म्हणजे लोकांना असं तेव्हा वाटायचं की अतिश्रीमंतांच्या बिघडलेल्या मुलांचा हा प्रश्न आहे, पण तेव्हा असं लक्षात आलं की हा प्रश्न अगदी आपल्या घरापर्यंत येऊन ठेपलेला आहे. आणि मग हे वाचल्यावर पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांनी माझ्या आईबाबांना घरी बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये काही काम करू इच्छित असाल तर आम्ही याला आर्थिक मदत देऊ शकतो. आणि अशा रीतीने मग 29 ऑगस्ट 1986 या दिवशी पु ल आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या आर्थिक मदतीतून मुक्तांगणची स्थापना झाली. आणि हे जे नाव आहे मुक्तांगण ते पण पुलंनीच दिलं. पु ल जिथे देणगी देत तिथे ते कधीच स्वतःचं नाव वापरू द्यायचे नाही, तर ते सांगायचे की मुक्तांगण नाव द्या. आणि आमच्यासाठी तर खूपच चांगलं नाव होतं, त्यामुळे आम्ही सुद्धा ते नाव स्वीकारलं. तर अशा तऱ्हेने म्हणजे 36 वर्ष झाली की मुक्तांगण सुरू झालं. मुक्तांगणमध्ये सर्व प्रकारच्या व्यसनांवरती उपचार केले जातात. याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडे जे रुग्ण येतात ते दारूचे असतात, पण जवळजवळ सर्वांनाच तंबाखूयुक्त पदार्थांचं व्यसन असतं. आणि आपल्या देशामध्ये असं एक खूप मोठा गैरसमज आहे की तंबाखू हे छोटं व्यसन आहे, त्यामुळे खूप जण त्याच्या आहारी गेलेले असतात. तर खरं तर व्यसनाच्या बाबतीत छोटं मोठं असं नसतंच, सगळीच व्यसनं खूप भयानक असतात. आणि तंबाखू तर फारच भयानक व्यसन आहे, कारण आपल्याला सगळ्यांना ऐकून माहिती असतं की त्याच्यामुळे कॅन्सरच होतो खरं तर. ह्याचबरोबर मग ड्रग्जवरती उपचार दिले जातात. वर्तनात्मक व्यसनांसाठी आता खूप मुलं आमच्याकडे येत आहेत. तर या सगळ्या रुग्णांवरती शारीरिक मानसिक अशा दोन्ही प्रकारचे उपचार मुक्तांगणमध्ये केले जातात. इथली ऍडमिशन प्रोसिजर कशी आहे? मुक्तांगणचे जे आमचे उपचार आहेत ते खूप असे स्ट्रक्चर्ड आहेत, खूप पद्धतशीरपणे त्यांना इथे उपचार दिले जातात. आणि माझ्या आईबाबांनी जेव्हा 36 वर्षापूर्वी मुक्तांगण सुरू केलं तेव्हा त्यांनी कुठलंही व्यसनमुक्ती केंद्र बघितलेलं नव्हतं, कारण तेव्हा महाराष्ट्रात अशा प्रकारचं कुठलंच केंद्र नव्हतं. म्हणून मग आईबाबांनी असं ठरवलं की इकडे उपचार घेण्यासाठी जे रुग्ण येतील आपण त्यांच्याचकडून शिकूया. आणि म्हणून मग तेव्हा जे रुग्ण यायचे त्यांच्याशी आईबाबा चर्चा करायचे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्या समजून घ्यायचे, किंवा आम्ही तुम्हाला कशी मदत केली तर तुम्हाला फायदा होईल हे त्यांना विचारायचे. आणि खरोखर असं झालं की मुक्तांगणमध्ये उपचारासाठी येणारे जे रुग्णमित्र आहेत त्यांच्याकडून शिकतच आमची जी मुक्तांगणची उपचार पद्धती आहे ती हळूहळू तयार होत गेली. आणि त्यामुळे इथे ही जी आपली उपचार पद्धती आहे ती पूर्णपणे भारतीय संस्कृतीवरती आधारित आहे. कुठल्याही असं बाहेरच्या देशातल्या केंद्राचं अनुकरण आपण याच्यात केलेलं नाहीये. आणि मग दर बुधवारी ऍडमिशन केल्या जातात आणि मुद्दामून एकाच दिवशी करतो, म्हणजे ती एक बॅच असते आणि त्यांचे एकत्रितपणे मग उपचार असतात. तर साधारण प्रत्येक बुधवारी 20 ते 25 रुग्ण ऍडमिट होतात. मग ते 1 महिना इथे राहतात आणि त्यानंतरच्या शुक्रवारी त्यांचा डिस्चार्ज होतो. तर असं प्रत्येक बुधवारी चालतं, म्हणजे ऑनगोईंग प्रोग्राम आहे. दर बुधवारी ऍडमिशन, दर शुक्रवारी त्यांचा डिस्चार्ज. आणि मग इथे त्यांच्यासाठी दिवसभराचं एक वेळापत्रक असतं. सकाळी त्यांना लवकर उठायला लागतं. दिवसाची सुरुवात योगासनांपासून होते. मग ब्रेकफास्ट असतो वेळेवरती.
व समूहोपचार रोज 3-4 वेळा समूहोपचार असतात. तर त्यातले म्हणजे ग्रुप थेरपी आपण ज्याला म्हणतो, तर पहिली ग्रुप थेरपी सकाळी 9:30 वाजता असते, मग पुढची असते ती 12 वाजता असते. पण मग मधल्या काळामध्ये ते आपापल्या काउन्सिलरशी बोलतात. इथे प्रत्येकाला एक समुपदेशक असतो. 1 वाजता जेवण असतं, जेवणानंतर परत दुपारी समूहोपचार असतात. 4:30 वाजता PT असते आणि मग त्याच्यानंतर ते चहा पितात. नंतर जिम आहे, आउटडोअर गेम्स ते खेळू शकतात. संध्याकाळी प्रार्थना असते सगळ्यांची एकत्रितपणे. इथे आम्ही कुठल्याही धर्माचं वगैरे असं काही फॉलो करत नाही. तर आमची सेरेनिटी प्रेयर असते, तर ती सगळेजण एकत्र ती म्हणतात. आणि सगळ्यांना रात्री 10 वाजता झोपायला लागतं. जेवण आणि हे सगळं वेळेवरती असतं. कारण व्यसन काळामध्ये कसं असतं की त्यांचं एक वेळापत्रकच पूर्ण बिघडलेलं असतं. कधीही झोपायचं, कधीही जेवायचं, कधीही उठायचं. तर ते वेळापत्रक त्यांचं नॉर्मलला आणणं हे खूप आवश्यक असतं. तर ते काम इथे केलं जातं. आणि त्याचबरोबर मग इतर जे शारीरिक उपचार असतात त्यांच्यासाठी, की जसं जिम आहे, PT आहे, योगासनं आहे. वेळेवर जेवण तर असतंच, पण आहार पण अतिशय चांगला चौरस आहार त्यांना दिला जातो. ह्या सगळ्यामुळे त्यांची तब्येत खूप चांगली होते. आणि जे मानसिक उपचार आहेत त्याच्यात मुख्य म्हणजे काउन्सिलिंग असतं. पण त्याचबरोबर आम्ही आर्ट बेस्ड थेरपीचा खूप वापर करतो. म्हणजे वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून उपचार केले जातात. इथे आम्ही त्यांना हेच सांगतो की तुम्ही तुमचं वाईट व्यसन बंद करा, पण चांगल्या गोष्टीतून आनंद मिळवा. की जसं चित्र काढून आपल्याला आनंद मिळू शकतो, संगीत ऐकून आनंद मिळतो. तर ह्या सगळ्या म्युझिक थेरपी, आर्ट थेरपी याचा आम्ही खूप वापर करतो. तर असे साधारणतः इथे उपचार दिले जातात. तुम्ही आता समूह उपचार म्हणालात, तर हे नक्की काय असतं? म्हणजे समूहोपचार म्हणजे एकत्रितपणे उपचार. पण म्हणजे कोण असे तुम्ही गेम, इंडोर वगैरे गेम असतात किंवा असं काही नक्की काय असतं? खूप वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रकार असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी ग्रुप थेरपी असते त्याच्यामध्ये एक विषय असतो आणि त्या विषयावरती जो कोणी कंडक्ट करतोय तो त्या विषयाची आधी ओळख करून देतो आणि मग तो सगळ्यांना चर्चा करायला भाग पाडतो, फॅसिलिटेट करतो तो डिस्कशन. आणि त्याचं पण आमच्याकडे एक स्ट्रक्चर पूर्ण आहे. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर मी खूप वेळा स्ट्रेस मॅनेजमेंट आणि अँगर मॅनेजमेंट वरती मी थेरपीज घेते. म्हणजे ताणतणावाचं नियोजन, रागाचं व्यवस्थापन. कारण हा त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो की खूप ताण येतो आणि त्याच्यामुळे त्यांना वाटतं की व्यसन करावं म्हणजे तो ताण जाईल, किंवा खूप छोट्या छोट्या कारणाने ते चिडत असतात. मग रागामुळे सुद्धा ते परत परत व्यसनाकडे वळतात. मग ह्या समूहोपचारामध्ये आम्ही काय करतो तर आम्ही आधी राग का येतो ह्याच्याबद्दल बोलतो, त्याच्यामुळे काय काय नुकसान होतं आणि मग मी त्यांना बोलायला भाग पाडतो की तुम्ही तुमचे अनुभव सांगा. आणि मग सगळे मिळून बोलतात किंवा चर्चा करतात आणि मग त्याच्यातून त्यांना उत्तरं मिळतात. तर हे एक प्रकारचे असतात समूहोपचार. आणखीन एक प्रकार आहे की काही खेळांच्या माध्यमातून केले जातात. म्हणजे आमच्याकडे एक सापशिडी आहे आणि ती अशी मोठी हॉल भर अशी आम्ही ती केलेली आहे की त्याच्यावरती मग आणि मोठे ते फासे डाईस आहेत आणि मग त्यांना ते खेळायचं असं सगळ्यांना मिळून तो गेम. तर असं आपल्याकडे जसं आपण शिडीनी वरती चढतो तर तिथे काही गोष्टी लिहिलेल्या आहेत की मग आपण असं म्हटलं की व्यायाम, रोज नियमितपणे व्यायाम केलं असं आलं तर ती शिडी असते ती अजून वरती घेऊन जाते. पण मग असं आहे की व्यसनी मित्रांना भेटले मग ते साप आहे तिकडे आणि मग तो साप त्यांना खाली आणतो. तर अशा धोक्याच्या गोष्टींच्या इथे साप आहेत, चांगल्या गोष्टींच्या इथे शिडी आहे. तर असे वेगवेगळे समूहोपचार त्यांच्यासाठी असतात. आणि ह्याचा खूपच जास्त परिणाम होताना तुम्हाला दिसत असेल, कारण तुम्ही खूपच अभ्यासपूर्वक हे सगळं डिझाईन केलेलं आहे. इथे स्त्री आणि पुरुष असे दोघेही येऊ शकतात का, किंवा त्यांचं वर्गीकरण तुम्ही कसं करता? हो, कारण आपल्याला आता सगळ्यांना कल्पनाच आहे की पूर्वी व्यसन म्हटलं की फक्त पुरुषांमध्येच असं आपल्याला वाटायचं, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. महिलांमध्ये सुद्धा आता व्यसनाचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे निशिगंध नावाचं आमचं एक वेगळं महिलांसाठी केंद्र आहे आणि मुक्तांगण हे जे आहे ते पुरुषांसाठी आहे. पुरुषांचं जे केंद्र आहे ते 150 बेड्सचं आहे. एका वेळेला 150 रुग्ण इथे उपचार घेतात आणि निशिगंध जे आमचं आहे महिलांचं ते 15 महिलांसाठी आहे. आता तुम्ही जे म्हणालात की स्त्रियांमध्ये सुद्धा व्यसन वाढताना दिसतंय, तर मला याच मुद्द्याला धरून पुढे तुम्हाला विचारायला आवडेल की अशा प्रकारे स्त्रियांना सुद्धा व्यसन लागण्यामागचं बेसिक काय कारण असू शकतं?
स्त्रियांमध्ये व्यसनाधीनता का वाढते याची आम्हाला बरीच कारणं दिसून येतात. एक महत्वाचं सामाजिक कारण म्हणजे सध्या स्त्रियांनी व्यसन करायला हरकत नाही ना, म्हणजे असा एक प्रकारे सामाजिक स्वीकार आलेला आहे, सोशल ऍक्सेप्टन्स आलाय. पूर्वी एखादी बाई सिगरेट ओढत असेल तर सगळी 4 लोक तिच्याकडे वळून बघायची, पण आता आपल्याला कुठलंच आश्चर्य वाटत नाही, इतकं आता आपण ते स्वीकारलेलं आहे. तर हे महत्वाचं सामाजिक कारण. फक्त स्वीकारच नाही तर एक प्रकारे ग्लॅमर सुद्धा आता यायला लागलेला आहे की स्त्रियांनी व्यसन करायला. आणि ही जशी सामाजिक कारणं आहेत, त्याचबरोबर स्त्रियांची जी बदलती मानसिकता आहे ती सुद्धा काही प्रमाणामध्ये कारणीभूत आहे. पूर्वी कसं असायचं की एखाद्या स्त्रीला काही दुःख झालं, ती निराश झाली तर ती रडायची, मैत्रिणींशी बोलायची, मन मोकळं करायची. पण आता आपल्याला काय वाटतं की मी खूप स्ट्रॉंग आहे, मी रडता कामा नये, रडणं म्हणजे कमीपणाचं लक्षण आहे किंवा वीकनेसचं लक्षण आहे, मी माझे प्रॉब्लेम असे लोकांना सांगता कामा नयेत, आणि म्हणून मग प्रॉब्लेम सांगितले जात नाही आणि ते मनातच असे दाबले जातात. आपण जितके प्रॉब्लेम आपल्या मनात दाबून ठेवतो तितका आपला ताण वाढतो आणि मग तो चुकीच्या पद्धतीने मग त्याच्याशी असं व्यसन वगैरे करून डील केलं जातं. तर हे पण एक कारण म्हणता येईल. बरोबर. आणि स्त्री असो पुरुष असो, हल्ली लहान मुलंही व्यसन करतात. पण या आपण म्हणूयात की व्यसन करणाऱ्या लोकांमुळे कुटुंबावर त्याचा परिणाम होतो का? घरामध्ये व्यसनी व्यक्ती असेल तर त्याचा सगळ्या कुटुंबालाच त्रास होत असतो. खूप वेळा आमच्याकडे येणारे जे आमचे व्यसनाधीन मित्र असतात ते आम्हाला म्हणतात की मी घरातल्या लोकांना काही त्रास देत नव्हतो, मी त्यांना मारत नव्हतो, तर त्यांना कसा त्रास होईल? तर आम्हाला त्यांना सांगायला लागतं की तुम्ही त्रास देत नसलात तरी त्यांना त्रास होतो ना. आणि कोणाला असं आवडेल की आपल्या घरातला माणूस व्यसन करतोय, त्याच्या तब्येतीचं एवढं तो नुकसान करून घेतोय किंवा त्याचं करिअर याच्यामुळे खराब होऊ शकतं. आणि इतर सुद्धा आपण बघतो की काही वेळा डायरेक्टली त्रास दिला जातो की घरात त्याच्यामुळे भांडणं होत असतात, मारहाण याच्यामुळे होऊ शकते. बरेचदा आम्ही बघतो की घरातल्या स्त्रियांवरती याचा खूप परिणाम होतो, कारण स्त्रियांच्या भावना जास्ती गुंतलेल्या असतात, भावनाशील जास्ती असतात, मग त्या स्वतःला त्रास जास्ती करून घेतात. घरातल्या स्त्रियांना दोष दिला जातो की ती त्या रुग्णाची आई असेल तर तिला असा दोष दिला जातो की तू त्याच्यावरती संस्कारच बरोबर नाही केलेस किंवा तू खूप त्याला लाड केलं किंवा तू त्याचे खूप लाड केलेस आणि त्याच्यामुळे तो बिघडला. त्याचं लग्न झालं असेल तर पत्नीला दोष दिला जातो की तो लग्नाच्या आधी इतका प्यायचा नाही, तो त्याला खूप बोलतेस ना, तर तुझ्यामुळे तो पितो. तर हा झाला स्त्रियांवर होणारा परिणाम. आणखीन एक महत्वाचा परिणाम की घरातल्या मुलांवरती याचा खूप दुष्परिणाम होतो. मुलं जर का लहानपणापासून हे बघत असतील की त्यांचे वडील व्यसन करतायत तर त्यांच्या मनात सुद्धा याचं आकर्षण निर्माण होऊ शकतं. म्हणजे अगदी मी अलीकडचंच उदाहरण सांगते की आमच्याकडे एक 17-18 वर्षाचा मुलगा ऍडमिट होता आणि मी जेव्हा त्याला विचारत होते की तुला एवढ्या लहान वयात कसं कळलं, तर तो म्हणाला मी लहान असल्यापासून बघतोय की माझे बाबा रोज ऑफिसमधनं आले की दारू पितात आणि मी जेव्हा त्यांना विचारायचो की तुम्ही हे काय पिताय तर ते म्हणायचे की ना मला खूप टेन्शन असतं ऑफिसचं म्हणून मी हे औषध पितोय. आणि त्याच्या डोक्यात हा संदेश बसला ना की टेन्शनसाठी औषध काय, तर हे औषध आहे. आणि मग तो कॉलेजमध्ये गेला, त्यालाही टेन्शन आलं आणि तो दारू प्यायला लागला. तर हा एक खूप मोठा धोका पत्करत असतात व्यसनी लोक की आपली मुलं पुढे जाऊन व्यसन करू शकतात. आणि अगदीच व्यसन नाही केलं तरी मुलं खूप घाबरतात, असुरक्षित होतात, त्यांच्या अभ्यासावरती परिणाम होतो, आत्मविश्वास त्यांचा खूप कमी होतो. त्या कुटुंबियांवर खूप वेगवेगळ्या प्रकारे या व्यसनाचा परिणाम होत असतो.
हा झाला व्यसनी माणसामुळे कुटुंबावर होणारा परिणाम. पण आता आपण जसं म्हटलं की वडीलच पितायत ते त्या मुलाने बघितलं, सो कुटुंबाचा सुद्धा मुलांवर परिणाम होऊ शकतो थोडक्यात, असं तुम्हाला म्हणायचं आहे. तर मला याचबद्दल विचारायचं होतं की कुटुंब हे एखाद्या व्यक्तीला व्यसन लागण्यासाठी कारणीभूत असू शकतं का? नाही, कुटुंबामुळे व्यसन लागतं असं आपण नाही म्हणू शकत. कारण इथे आम्ही वारंवार आमच्या रुग्णमित्रांना हे सांगत असतो की व्यसन करण्यासाठी तो फक्त व्यसनी माणूसच जबाबदार असतो, बाकी कोणी त्याच्यासाठी जबाबदार नसतं. त्याचे मित्र सुद्धा जबाबदार नसतात, कारण व्यसन करणं हा सर्वस्वी त्याचा निर्णय असतो. बरोबर. पण कसं होतं की घरामध्ये जेव्हा एखादा माणूस व्यसन करतो तेव्हा कुटुंबियांच्याही खूप अशा नकारात्मक प्रतिक्रिया व्हायला लागतात. एक प्रतिक्रिया अशी येते की त्यांची प्रचंड चिडचिड होते, ते त्या माणसावरती खूप आरडाओरडा करतात. आणि खास करून जेव्हा तो असा रात्री उशिरा दारू पिऊन वगैरे घरी येतो तेव्हा ते याच्यावर खूप आरडाओरडा करतात. आणि तेव्हा तर त्याच्या मेंदूवरती पूर्ण दारूचा ताबा असतो, व्यसनाचा ताबा असतो. त्याला काही कळत नसतं आपण कसं वागतोय. आणि मग तो पण खूप आरडाओरडा करतो, घरचे खूप चिडतात आणि खूप मोठी भांडणं अशी घरामध्ये होतात. आणि त्याचे खूप वाईट परिणाम होतात की अगदी पोलीस केसपर्यंत वेळ जाते, किंवा शिवीगाळ, मारहाण, मुलांवर परिणाम, या सगळ्या गोष्टी तर होतच असतात. तर आम्हाला कुटुंबियांना नेहमी हे सांगायला लागतं की तुम्ही चिडून, तुम्ही आरडाओरडा करून तो व्यसन बंद करणार नाहीये. उलट जेव्हा तो व्यसन करून घरी येतो तेव्हा तुम्ही शांत राहा. आम्ही जेव्हा त्यांना सांगतो ना आणि की तुम्ही शांत राहा, तुम्ही काही बोलू नका, तर ते आम्हाला विचारतात की तो कसंही वागतो आणि आम्ही कसं निमूटपणे शांत राहायचं. तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही निमूटपणे शांत राहूच नका, तुम्ही बिचारे आहात म्हणून शांत राहू नका, तर तुम्ही बाय चॉईस शांत राहा. की आपण पण बोलू शकतो, पण आता आपल्याला माहिती आहे की आपण बोलून त्याच्यात फरक पडणार नाही आहे. तर आपण शांत राहिलो तरच हळूहळू त्याच्यात पश्चाताप होणार आहे आणि तरच तो व्यसन सोडायला तयार होणार आहे. तर रागाच्या बाबतीत आम्हाला कुटुंबियांची खूप बोलायला लागतं. आणि त्याचबरोबर ते एकमेकांना दोष खूप देत असतात. आई वडिलांना, वडील आईला किंवा सासू सुना एकमेकींना दोष देतात. आणि त्याच्यामुळे व्यसन काही कमी होत नाही, उलट ते वाढू शकतं. अजून एक कुटुंबियांची नकारात्मक प्रतिक्रिया अशी असते की ते त्याला कंट्रोल करायला बघतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही कंट्रोल केलं तर हा व्यसन करणं बंद करेल. मग ते त्याला बाहेर जाऊ देत नाहीत, पैसे देत नाहीत, क्रेडिट कार्ड, गाडीच्या किल्ल्या काढून घेतल्या जातात किंवा शपथा घ्यायला सांगितल्या जातात. कित्येक वेळा घरातल्या स्त्रिया उपास तपास करतात की त्यांना वाटतं की आम्ही उपास केलं तर तो व्यसन करणं बंद करेल. पण व्यसन हा एक आजार आहे आणि तो असं या तात्पुरत्या उपायांनी बंद होण्यासारखा नाही आहे. तर त्याच्यासाठी योग्य उपचारांचीच गरज आहे, हे आम्ही कुटुंबियांना वारंवार सांगत असतो. याच नोटला पुढे जाऊन मला विचारायचं आहे की मग अशा नेमक्या कोणत्या स्टेजला आल्यानंतर आपण व्यसनमुक्ती केंद्रांची मदत घ्यायला हवी असं वाटतं? खरं तर सर्वच पालकांनी मुलं अगदी लहान असल्यापासून त्यांना व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी माहिती द्यायला पाहिजे. आणि जर का त्यांना असं वाटलं की आपलं मूल व्यसनाच्या आहारी चाललेलं आहे, तो दारू प्यायला लागला आहे किंवा तो ड्रग्ज घ्यायला लागलेला आहे, तेव्हा पालक काय करतात की लगेच आधी चिडून आरडाओरडा करतात, त्याला कन्फ्रंट करायला बघतात. पण कुठलाही माणूस ज्यांनी व्यसन केलं आहे तो लगेच स्वतःच्या तोंडाने सांगत नाही की मला व्यसनाची समस्या आहे. असं म्हणतात की व्यसन करणं हा एक नकाराचा आजार आहे, हा डिसीज ऑफ डिनायल आहे. लोक आधी समर्थन करतात की लोक सांगतात की मी कधीतरी क्वचितच पितो, माझा कंट्रोल आहे, मी हवं तेव्हा बंद करू शकतो, किंवा मला खूप टेन्शन आहे म्हणून मी पितो. तर पहिली जी पायरी आहे ती स्वीकार करण्याची असते की हो, मला व्यसनाची समस्या आहे. आणि हा स्वीकार कुटुंबियांनी सुद्धा करायला लागतो, कारण ते सुद्धा उपचार द्यायला खूप वेळ लावतात. कारण त्यांनी जर का स्वीकार केला की हो, माझ्या घरात व्यसनाची समस्या आहे, तर त्यांचं टेन्शन प्रचंड वाढतं. परत लाज वाटते, समाजाची लाज वाटते. तर आम्ही नेहमी सांगत असतो की समाजाची लाज बाळगू नका. तुमच्या घरात जर का व्यसनाची समस्या आहे तर त्याला लवकरात लवकर आपण उपचार द्यायला पाहिजे. आणि अगदी लगेच काही व्यसनमुक्ती केंद्रातच आणायला पाहिजे असं नाही. आपण त्याच्याशी आधी संवाद साधू शकतो शांतपणे, जेव्हा त्यांनी प्यायलेली नसेल. अशा वेळेला शांतपणे आपण त्याच्याशी बोलू शकतो, किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरकडे आपण घेऊन जाऊ शकतो. अल्कोहोलिक अनॉनिमस सारखे काही सपोर्ट ग्रुप्स असतात, तिथल्या मीटिंग्सला आपण घेऊन जाऊ शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याला मदत करू शकतो.
आत्ता तुम्हाला मी विचारणारच होते की पालकांनी नेमकी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, पण लहान मुलांना नक्की कसं आपल्याला हँडल करता येईल? कारण हल्ली खूप लहान मुलांमध्ये अगदी 12-13 वर्षाची मुलंसुद्धा सिगरेट ओढताना दिसतात. तर अशा वेळेस पालकांनी पण काय करावं आणि मग त्या मुलांसाठी नक्की काय करता येईल? मला एक वाक्य नेहमी पालकांना सांगावंसं वाटतं की आपल्याला जे वाटतं की आपल्या मुलांनी करावं ते पालक म्हणून आधी आपल्याला करायला लागतं, तरच मग मुलं ते करू शकतात. तर मुलं नेहमी आपलं अनुकरण करत असतात. आपल्याला असं वाटतं की मुलांचं आपल्या बोलण्याकडे लक्ष असतं, की आपण मुलांना लेक्चर देतो ते मुलं ऐकतात, पण मुलं बिलकुल ऐकत नसतात. म्हणजे अक्षरशः त्यांनी कान बंद केलेले असतात. पालकांचं आपल्या वागण्याकडे जास्ती लक्ष असतं. त्यामुळे आपलं वागणं योग्य असेल तर मुलांचंही वागणं पुढे योग्य असू शकतं. बरोबर. असं हे नेहमी आमच्याकडे घडणारी ही गोष्ट असते की एखादे वडील मुलाला घेऊन येतात की माझा मुलगा लहान वयातच सिगरेट ओढायला लागलाय, आणि आम्ही जेव्हा विचारतो की तुम्ही ओढता का, तर तेव्हा ते म्हणतात की हो मी ओढतो. तर अलीकडे एका पालकांना मी विचारला हा प्रश्न की तुम्ही जर का सिगरेट ओढता तर मी तुमच्या मुलाला कसं सांगू की तू सिगरेट ओढू नको. तर ते असं मला म्हणाले की मी 13व्या वर्षी ओढत नव्हतो, मी मोठ्या वयात ओढायला लागलो. पण मुलं हा नाही विचार करत ना. मुलांना काय दिसतं की वडील सिगरेट ओढतात, त्याचं ते अनुकरण करतात. बरोबर. तर म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पालक आपल्या मुलांसाठी काय करू शकतात, तर स्वतः त्यांनी कुठलंही व्यसन करायचं नाही आहे. कारण अलीकडे आपण बघतो की खूप प्रतिष्ठा आलेली आहे व्यसनाला. घरामध्ये पण बार असतो, छोट्या छोट्या घरातल्या घरगुती ज्या पार्ट्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा दारू प्यायली जाते. मुलांना, स्त्रियांना त्याच्यामध्ये आग्रह केला जातो. त्यामुळे हे चांगलंच आहे असा एक मुलांना नकळतपणे संदेश तिकडे मिळत असतो. बरोबर. एक आणखीन महत्त्वाची गोष्ट पालक करू शकतात की पालक आणि मुलं यांचा संवाद चांगला ठेवायला पाहिजे. मुलांचं काय चाललंय नेमकं आयुष्यामध्ये हे थोडंसं त्यांनी जाणून घेतलं. एक साधी गोष्ट आहे की रात्रीचं जेवण जर का सगळ्या कुटुंबांनी एकत्र बसून घेतलं तर खूप छान गप्पा होतात. पण आम्ही नेहमी पालकांना सांगतो की तेव्हा अभ्यासाचा वगैरे विषय काढू नका किंवा तेव्हा मुलांना रागवू नका. आपल्याला बरेचदा मुलांना ते आहेत तसा स्वीकार करायला लागतो. जनरेशन गॅप आपण म्हणतो ना, की प्रत्येक पिढीमध्ये काही वेगळ्या गोष्टी असतात. की समजा अलीकडे मी बघते की पालक आमच्याकडे काय तक्रारी घेऊन येतात की माझा मुलगा केसच जास्ती लांब त्याला ठेवायचे, त्याला अशाच फॅशनचे कपडे घालायचे. तर आम्हाला असं वाटतं की जाऊ दे, या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत की मुलं कसे कपडे घालतायत आणि ते केस कसे ठेवतायत, ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. ह्या गोष्टीवरून तुम्ही मुलांशी भांडत बसलात तर मग तुम्ही महत्त्वाच्या संवादासाठी मुलांपर्यंत पोचू शकणार नाही. त्यामुळे मुलं आणि आपण याच्यात फरक आहे याचा स्वीकार करा आणि संवाद चांगला ठेवा मुलांबरोबर. बरोबर. आणि या सगळ्याचा जरी आत्ता आपण बघितलं की स्त्रिया, पुरुष, लहान मुलं म्हणजे थोडक्यात सगळेजण हल्ली व्यसनाच्या आहारी जात आहेत, पण याचा जितका मानसिक त्रास सगळ्यांना होतोय तितकाच शारीरिक त्रास पण होतोय. तर आपल्याला हे कसं बायफर्गेट करता येईल की मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास हे दोन्ही जरी वेगवेगळे पण आहेत आणि ते दोघांना एकमेकांना ते त्रासदायकही ठरत आहेत, तर याबद्दल काय सांगाल? कुठलंही व्यसन केलं तर त्याचा शारीरिक त्रास हा होतोच. दारूच्या बाबतीत आपण जर का उदाहरण घ्यायचं ठरवलं तर लिव्हर हा आपल्या शरीरातला एक खूप महत्त्वाचा अवयव आहे. दारूमुळे लिव्हरच्या पेशी नष्ट होतात आणि मग तिथे नवीन पेशी लगेच निर्माण होत नाहीत आणि त्यामुळे मग पुढे लिव्हरवरती दुष्परिणाम होऊ शकतो. सगळ्यांनाच माहिती आहे की दारूमुळे लिव्हर सिरोसिस सारखा आजार होऊ शकतो किंवा मेंदूवर परिणाम होतो, किडनी, हृदय या सर्व महत्त्वाच्या अवयवांवर दारूचा दुष्परिणाम होत असतो. बाकी पण जी व्यसनं आहेत की जसं आपण मगाशी म्हटलं की तंबाखूमुळे तोंडाचा किंवा आतड्याचा, अन्ननलिकेचा, श्वासनलिकेचा कॅन्सर होऊ शकतो. त्याच्यामुळे बाकी हृदयरोग आणि ब्लड प्रेशर वगैरे ह्यासारखे आजार होऊ शकतात. म्हणजे थोडक्यात काय की प्रत्येक व्यसनाचे शरीरावरती दुष्परिणाम होतच असतात आणि त्याचबरोबर मनावरती पण दुष्परिणाम होत असतात. की व्यसनी माणूस खूप जास्ती चिडचिड करतो किंवा त्याची एकाग्रता कमी होते, स्मरणशक्ती त्याची कमी होत असते. त्यामुळे प्रत्येक व्यसनामुळे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचे दुष्परिणाम होत असतात आणि कधी कधी काय होतं ते लवकरच्या स्टेजला त्यांच्या लक्षात येत नाही आणि मग जेव्हा लक्षात येतात तेव्हा वेळ खूप निघून गेलेला असतो, खूप तो जो त्रास आहे तो खूप जास्ती झालेला असतो. त्यामुळे लवकर सावध होणं हे कुठल्याही आजाराच्या दृष्टीने जसं महत्त्वाचं आहे तसंच व्यसनाच्या आजारात महत्त्वाचं आहे. बरोबर. हे आत्ता आपण साधारण जे बोललो तो सगळा दारू, सिगरेट किंवा
निकोटीन या रिलेटेडचा पॅटर्न होता. आणि अगदी सुरुवातीला तुम्ही जे आम्हाला सांगितलंत की गेमिंग किंवा डिजिटल गोष्टींमुळे सुद्धा व्यसन लागतं, तर आता ऑनलाईन रम्मी असते किंवा ऑनलाईन बेटिंग असतं, तर अशा प्रकारच्या व्यसनांबद्दल तुम्ही काय सांगाल आणि कसं लांब राहायचं ह्याच्यापासून? ह्याचं पण व्यसन आता वाढायला लागलं आहे. आजकाल आपण बघतो की स्मार्टफोन, इंटरनेट ह्या गोष्टी आता अगदी आपल्या हाताशी आलेल्या आहेत आणि लोक त्याच्यावरती आता खूप जास्ती अवलंबून राहायला लागलेली आहे. तर इथे नेहमी मला ना 3 शब्द सांगावेसे वाटतात: यूज, मिसयूज आणि ॲब्यूज. म्हणजे वापर, गैरवापर आणि व्यसन. आपल्याला फोन कशासाठी लागतो, तर संवाद साधण्यासाठी लागतो, फोटो काढतो आपण किंवा त्याच्यावरती आपण थोडी आपलं मनोरंजनासाठी, आजकाल खूपसं शॉपिंग आपण त्याच्यावरती करतो. तर ह्या कारणासाठी, योग्य कारणासाठी योग्य वेळ आपण जर का वापरत असू तर आपण म्हणतो आपण त्याचा वापर करतोय, यूज करतोय. पण त्याच्यानंतरही आपण उगीचच वापरत बसलो आणि खूपच जास्ती वेळ वापरत बसलो तर आपण तो गैरवापर करतोय. आणि मग गैरवापर जर का जास्ती काळ चालू राहिला तर त्याचं मात्र व्यसनामध्ये रूपांतर होतं आणि त्याचे सुद्धा दुष्परिणाम खूप असतात. मग लोकांना वाटतं की फक्त अंमली पदार्थांच्या व्यसनाचे शरीरावर दुष्परिणाम होतात, पण हे जे ज्याला इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर IAD म्हणतात, याचे सुद्धा आपल्या शरीरावरती खूप दुष्परिणाम होतात. सगळ्यात महत्त्वाचं की आपण सतत स्क्रीनकडे बघतो, आपण प्रकाशाकडे जेव्हा सतत बघत असतो त्याचा आपल्या डोळ्यावरती दुष्परिणाम होतो, मेंदूवरती दुष्परिणाम होतो, त्याच्यामुळे एकाग्रता कमी होते किंवा आपल्याला हे माहिती नसतं की त्याच्यातून रेडिएशन्स निघत असतात, ती आपल्या मेंदूपर्यंत पोचतात. आणि लहान मुलांच्या बाबतीत तर कवटी डेव्हलप झालेली नसते, त्यामुळे तर लहान मुलांच्या बाबतीत होणारा दुष्परिणाम हा जास्ती असतो. मुलं किंवा कोणी आपण जेव्हा फोनवरती गेम वगैरे लोक खेळत असतात तेव्हा ते नीट बसलेले नसतात, त्यामुळे मानेवरती पाठदुखी सुरू होते, पोस्चरच्या कंप्लेंट्स सुरू होतात. लोक मी बघते की नीट खात नाहीत. एकतर आम्ही बघतो की आमच्याकडे जे येणारे या बाबतीतले रुग्ण आहेत त्यांचं वजन अतिशय कमी असतं, कारण काहीच खाल्लेलं नसतं, किंवा अति जास्ती असतं, ओव्हरवेट असतात, कारण काहीतरी जंक फूड खाल्लं जातं किंवा हे सगळे एरिएटेड ड्रिंक्स वगैरे त्याच्याबरोबर घेतली जातात आणि व्यायाम केला जात नाही. हा पण एक त्याचाच दुष्परिणाम म्हणता येईल. ह्याचा झोपेवरती परिणाम होतो. आपण बघतोय की लोकांची झोप याच्यामुळे कमी होतीये. तर असे खूप शारीरिक, मानसिक दुष्परिणाम ह्या ज्या वर्तनात्मक व्यसनांचे सुद्धा होत असतात. बरोबर. आणि यासाठी तुम्ही सामाजिक आवाहन काय कराल? मी आधी पालकांना आवाहन करू इच्छिते की मुलांना खूप लहान वयात ह्याचं तुम्ही ओळखच करून देऊ नका. अलीकडे आपण बघतो की अगदी छोटी छोटी बाळं नीट जेवत नाही आहेत म्हणून त्यांना फोन त्यांच्यासमोर ठेवलेला असतो, एखादा व्हिडिओ चालू केलेला असतो आणि मग त्या बाळांना भरवलं जातं. तर इतक्या लहान बाळांच्या पुढे स्क्रीन असा ठेवणं हे खूप चुकीचं आहे. खूप लहान वयात मुलांना चष्मे लागत आहेत किंवा अति ताण वाढतोय, चिडचिड वाढतीये मुलांमध्ये, त्याची हीच कारणं म्हणता येतील. तर लहान वयात त्यांना हे दाखवूच नका तुम्ही. दुसरं की कधी कधी असं होतं की आपण खूप दमून ऑफिसमधनं घरी येतो आणि मग मुलांना आपल्याला काहीतरी सांगायचं असतं, ते काहीतरी बोलत असतात, आपण खूप दमलेले असतो, मग आपण काय करतो की घे माझा फोन आणि खेळ एखादा गेम किंवा TV लाव. तर असं नाही आपल्याला आता करता येणार, कारण ह्याचंच पुढे मग व्यसनामध्ये रूपांतर होत असतं. त्यामुळे आपल्याला मुलांबरोबर वेळ घालवायलाच लागतो. आपल्याला पूर्वी जसं काऊचिवच्या गोष्टी सांगून भरवलं जायचं तसं आपल्याला करायला लागतं. मुलांबरोबर एकत्र बसून बोर्ड गेम्स खेळणं, त्यांना पुस्तकं वाचून दाखवणं, फिरायला घेऊन जाणं, हे आपल्याला खूप करायला पाहिजे. त्यामुळे मला नेहमीच वाटतं की पालकांचा रोल खूप आहे या सगळ्यामध्ये. आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की प्रत्येक घरामध्ये आपण इंटरनेट वापराचे काही नियम घालू शकतो. की एक नियम असा की रात्री जेवताना कोणीच फोन बघायचा नाही किंवा TV बघायचा नाही, सगळ्यांनी गप्पा मारत एकत्र जेवायचं. अजून एक आपण नियम असा करू शकतो की अगदी आपल्या अंथरुणाच्या शेजारी, बेडच्या शेजारी फोन ठेवायचा नाही, कारण काय होतं की मध्ये जाग आली की आपण लगेच फोन बघतो आणि त्याच्यामुळे मग झोपलेलो असतो आणि अंधारातनं एकदम प्रकाशात बघतो, त्याचा डोळ्याला खूप त्रास होऊ शकतो. आणि त्याची रेडिएशन्स असतात, ती पण आपल्याला विसरून चालत नाही की शेजारी फोन ठेवून झोपणं हे तर चांगलं नसतंच. आणखीन एक आपण नियम करू शकतो की व्यायाम केला तरच आपल्याला मग फोनवरती वगैरे वेळ घालवता येईल. असं कुटुंबीय एकत्रितपणे बसून आपापल्या घरासाठी नियम ठरवू शकतात आणि नियम सगळ्यांना, मुलांना सुद्धा आणि पालकांना सुद्धा. हे जर का असं केलं ना, मी खूप घरांमध्ये बघतो की असे ते नियम करतात
आणि त्याच्यामुळे खरोखर त्या घरामधलं त्या घरामधलं जे इंटरनेट वापराचं प्रमाण आहे ते कंट्रोलमध्ये राहतं. आणि अलीकडे डिजिटल डिटॉक्स हा पण एक शब्द खूप ऐकला जातो. तो खूप घरांमध्ये डिजिटल डिटॉक्स केला जातो. काही कुटुंब ठरवतात की आठवड्यातला एक दिवस आम्ही कुठलीच गॅजेट्स वापरणार नाही, किंवा काही लोक ठरवतात की सुट्टीच्या दिवशी 4-5 तास आम्ही अजिबात फोन नाही, टी व्ही नाही, कुठलंच गॅजेट नाही, आम्ही एकत्र बसू, गप्पा मारू, आम्ही एकत्र बसून काही खेळ खेळू, असं ते ठरवतात. तर प्रत्येक घराने असं डिजिटल डिटॉक्स ठरवून करायला काही हरकत नाही. आणि व्यसनांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही काय सांगाल, काय करता येईल? लोक व्यसन का करतात? कारण त्यांना त्याच्यापासून मिळणारा आनंद हवा असतो, नशा हवी असते. आणि हा एक खूप चुकीचा समज आहे की दारू पिऊन किंवा तंबाखू खाऊन, ड्रग्ज घेऊन आपल्याला आनंद मिळतो. आनंद मिळवण्याचे खूप चांगले मार्ग असतात. आपण जेव्हा संगीत ऐकत असतो तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं. पुस्तकं वाचताना, व्यायाम करताना, वेगवेगळे प्रत्येकाचे छंद असतात. त्याच्यामध्ये जर का आपण स्वतःला गुंतवून घेतलं तर आपल्याला इतकं बरं वाटतं की आपल्याला एक प्रकारे नशाच मिळत असते. आणि मग त्याच्यामुळे एखादी पोकळी राहत नाही आपल्या आयुष्यामध्ये. या गोष्टींपासून आपला ताणतणाव कमी होतो, आपली चिडचिड त्याच्यामुळे कमी होऊ शकते. तर मला हेच नेहमी लोकांना सांगावंसं वाटतं की नशा जरूर करा, पण चांगल्या गोष्टींची नशा करा, त्रासदायक नशा नको. बरोबर. तुम्ही आज इथे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रासाठी जे काम करताय तिथे कार्यकर्तेही खूप आहेत. आणि जर का व्हॉल्युंटरिंग कोणाला करायचं असेल तर ते कशा प्रकारे करू शकतात, किंवा इथे आत्ता कोणत्या कामाची किंवा कोणत्या व्हॉल्युंटियर्सची गरज आहे? मुक्तांगणमध्ये जसं उपचार देण्याचं काम केलं जातं त्याचप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या शाळा, कॉलेजेस किंवा वस्त्या, कारखाने ठिकठिकाणी जाऊन आम्ही जनजागृतीचे कार्यक्रम घेत असतो. कारण व्यसन लागल्यानंतर ते सोडवण्यापेक्षा ते लागूच नये म्हणून प्रयत्न करणं हे खूप जास्ती महत्त्वाचं आहे. आणि ह्यासाठी मुक्तांगणचे कार्यकर्ते ठिकठिकाणी हे कार्यक्रम घ्यायला जात असतात. पण ह्यासाठी आम्हाला व्हॉलेंटियर्सची खूप आवश्यकता असते, कारण आम्ही सगळ्या शाळांपर्यंत, कॉलेजेसपर्यंत पोचणं शक्य नाही. तर याच्यासाठी आमचा एक खूप छोटासा ट्रेनिंग प्रोग्राम असतो अर्ध्या दिवसाचा. आम्ही तो अर्ध्या दिवसाचा एक ट्रेनिंग घेतो, आम्ही प्रेझेंटेशन वगैरे सगळं काही देतो आणि आम्ही सांगतो की तुमच्या जवळच्या शाळा, कॉलेजेस, वस्त्या जिथे जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे तुम्ही जा आणि जनजागृतीचा कार्यक्रम तुम्ही घेऊ शकता. तर ह्यासाठी आम्हाला मुख्य व्हॉलेंटियर्स लागतात आणि ते नक्की आम्हाला यासाठी संपर्क करू शकतात. नक्कीच ताई. आत्ता तुम्ही आम्हाला जी काही माहिती दिली त्याने न्यूज अनकटच्या प्रेक्षकांना नक्कीच खूप फायदा होईल याची खात्री आहे मला. पण अशी एखादी घटना इथे घडली असेल ना की ज्याच्यामुळे खूप काही प्रेरणा देऊन तुम्हाला किंवा आपल्या सगळ्यांना अशा रोजच म्हणजे घडत असतात. आतापर्यंत मुक्तांगणमध्ये 25,000 रुग्णांनी उपचार घेतलेत आणि त्या प्रत्येकाचीच एक खूप छान स्टोरी आहे. आता अगदी मला आठवते अशी सांगते की आमच्याकडे एक अमोल पोटे म्हणून आहे जो आता मुक्तांगणमध्ये काम करतो. पण तो 25च्या आसपास असताना जेव्हा मुक्तांगणमध्ये आला त्याला दारूचं व्यसन होतं आणि दारू पिऊन आणि त्याचं वजन खूप वाढलेलं होतं. त्याला डायबिटीज झालेला होता एवढ्या लहान वयामध्ये. आणि मग अमोल आमच्याकडे राहिला, छान त्यांनी उपचार घेतले आणि मग तरी वजनावरती त्यांनी सुरुवातीला काही नियंत्रण नव्हतं आणि त्याच्यामुळे तो डायबिटीस वाढलेलाच होता. पण मग हळूहळू इथे राहूनच त्याला व्यायामाची गोडी लागली. तो व्यायाम करायला लागला. मग त्याला आठवलं की तो लहान असताना गिर्यारोहण करायचा. मग तो इथे हळूहळू जवळच्या टेकड्यांवरती जायला लागला. मग त्याला एक छान ग्रुप मिळाला, त्यांच्याबरोबर तो गिर्यारोहण करायला लागला आणि आता तो एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाऊन आलेला आहे. अनेक शिखरं त्यांनी केली आहेत. तो एव्हरेस्टला जायची तयारी करतोय. वजन त्याचं कमी आहे. तर असे खूप जशी एक अमोलची स्टोरी आहे अशा आमच्याकडे खूपच हजारो छान उदाहरणं बघायला मिळतात. प्रत्येक स्टोरी ही सक्सेस स्टोरी आहे. राईट ताई, तुम्ही तुमचा इतका मौल्यवान वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि तुमच्या आणि मुक्तांगणच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज अनकटकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.